नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा प्रिय विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. मी सुहास सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील तिसरा लेसन अभ्यासणार आहोत. लेसनचं नाव आहे द कॉप अँड द अँथम, रिटन बाय द फेमस अमेरिकन रायटर ओ हेनरी. मित्रांनो, लेखक ओ हेनरी यांचं मूळ नाव विल्यम सिडनी पॉर्टर असं आहे, पण अमेरिकन लेखकांच्या मध्ये ते ओ हेनरी या पेन नेमनेच, ज्याला आपण टोपण नाव म्हणतो, यानेच ते प्रसिद्ध आहेत. The story The Cock and the Anthem is one of O. Henry's well-known stories. विद्यार्थी मित्रांनो, ओ हेनरी यांनी लिहिलेल्या अनेक कथांमध्ये द कॉक अँड द अँथम ही अतिशय गाजलेली कथा आहे. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं आपण या कथेचं बॅकग्राऊंड पाहूया. 1904 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये ही कथा घडलेली आहे. सोफी नावाचा एक तरुण युवक या कथेचं सेंट्रल कॅरेक्टर आहे आणि ही संपूर्ण कथा सोफी या तरुणाभोवतीच फिरते. सोफीला स्वतःचं घर नाही, तो बेघर म्हणजे होमलेस तरुण आहे. दिवसभर सोफी इकडं तिकडं फिरायचा व रात्र झाल्यानंतर एका पार्कमधील बेंचवर तो झोपायचा. आता लवकरच हिवाळा ऋतू सुरू होणार होता आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे की अमेरिकेमध्ये अतिशय कडाक्याची थंडी असते. मग आता सोफीला थंडीपासून बचाव करण्यासाठी निवाऱ्याची गरज होती. मग तो निवारा मिळवण्यासाठी तुरुंगामध्ये जायचं ठरवतो. प्रत्येक वर्षी ज्या वेळेला हिवाळा ऋतू सुरू व्हायचा तेव्हा 3 महिने सोफी तुरुंगामध्येच राहायचा. पण तुरुंगात जायचं म्हटल्यावर काहीतरी क्राईम, गुन्हा करणं गरजेचं होतं. कोणीही असंच त्याला उचलून तुरुंगामध्ये टाकू शकत नव्हतं. मग सोफी स्वतःला अटक करून तुरुंगात जाण्यासाठी अनेक गुन्हे करतो व त्यातून काही मजेशीर अशा घटनाही घडत जातात. तो तुरुंगामध्ये जातो की नाही हे प्रत्यक्ष आपण कथेमध्येच पाहूया. द कॉप अँड द अँथम. अमेरिकेमध्ये पोलिसांना कॉप हा शब्द वापरला जातो आणि अँथम म्हणजे चर्चमध्ये गायलं जाणारं प्रार्थना गीत. नाऊ लेट्स सी द स्टोरी लाईन बाय लाईन. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर. सोफी आपल्या बेंचवरून उठला आणि स्ट्रोल्ड आउट म्हणजे अतिशय निवांतपणे, आरामशीरपणे चौकातून तो बाहेर सुद्धा पडला. And across the level sea of asphalt, where Broadway and Fifth Avenue flow together. आणि चौकाच्याच पलीकडे असलेल्या डांबरी रस्त्यावर तो आला, जिथे ब्रॉडवे म्हणजे एक मोठा रस्ता व फिफ्थ अव्हेन्यू एकत्र येतात, तिथे सोफी पोहोचला. अप ब्रॉडवे ही टर्न्ड अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. ब्रॉडवेजवळ आल्यानंतर म्हणजे मोठ्या रस्त्याजवळ आल्यानंतर सोफी वळला आणि एका लक्झरियस कॅफेजवळ, आरामशीर अशा कॅफेजवळ येऊन सोफी थांबला. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. सोफीला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स होता. कोठून कोठेपर्यंत, फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड, तर त्याच्या कोटच्या खालच्या बटनापासून ते वरपर्यंत सोफीला स्वतःवरती कॉन्फिडन्स होता.
ही वॉज शेवन. सोपीने दाढी केली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट. आणि त्याचा कोट देखील नीट नेटका होता. ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. सोफीने आपल्या कोटला एक ब्लॅक कलरचा बो पण लावलेला होता की जो बो त्याला थँक्स गिविंग डेला एका धर्माचा प्रसार करणाऱ्या महिलेने दिलेला होता. इफ ओनली he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. जर कोणालाही न समजता अतिशय गुपचूपपणे सोपी त्या टेबलापर्यंत पोहोचला असता तर यश त्याचेच होते. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. त्याच्या शरीराचा जो भाग टेबलाच्या वर दिसणार होता त्या भागाने वेटरच्या मनात कोणत्याही प्रकारचा डाऊट निर्माण होणार नव्हता. अ रोस्टेड मालार्ड डक, एक भाजलेले जंगली बदक. थॉट सोपी, सोपीने विचार केला. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, आणि त्यासोबत एक दारूची बाटली. अँड देन सम चीज, आणि त्यासोबत एक चीज. अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार, एक कप कॉफी व सिगार घेऊया असं त्यानं ठरविलं. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, आणि सिगारसाठी $1 पुरेसा आहे असं सोपीला वाटलं. द टोटल वुड नॉट बी सो हाय, बिल इतकं पण जास्त नको की ॲज टू कॉल फॉर द एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. हॉटेल चालविणाऱ्या व्यवस्थापनाला बदला घेण्यासाठी पुढे यावे लागेल. अँड यट द मील वुड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड. आणि तरीही आपले मटणाने पोट भरले पाहिजे व विंटर आयलंड म्हणजे तो जो काय जेल आहे तिथे जाण्यासाठी त्याचा प्रवास अतिशय सुखरूप होईल. थोडक्यात त्या कॅफेमध्ये पोट भरून जेवण करायचं आणि कोणतंही बिल न देता कॅफेच्या बाहेर पडायचं. ज्यावेळेला आपण कॅफेच्या बाहेर पडू तेव्हा तिथले वेटर्स आपल्याला पाहतील आणि पोलिसांच्या ताब्यात देतील आणि अशा प्रकारे आपण तुरुंगामध्ये जाऊ असं सोपीनं ठरवलेलं होतं. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, पण जेव्हा सोपी त्या रेस्टॉरंटच्या दाराजवळ पाय ठेवतो तेव्हा द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज. तेव्हा त्या रेस्टॉरंटमध्ये असणाऱ्या हेड वेटरची नजर सोपीने परिधान केलेल्या पॅन्टवर पडते ज्याच्या चिंध्या झालेल्या होत्या व डिकॅडंट शूज म्हणजे त्याच्या कुजलेल्या बुटावर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk. मग त्या वेटरने आपल्या मजबूत हाताने सोपीला आतमध्ये जाण्यापासून रोखले आणि त्याला बाहेरूनच शांतपणे चालण्याची घाई करावी लागली. अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ मिनॅस्ड मॅलार्ड. आणि अशा प्रकारे जंगली बदक खाण्यामुळे जो संभाव्य धोका निर्माण होणार होता तो त्याच्या दुर्दैवी नशिबामुळे टळला. सोपी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. आता सोपी त्या ब्रॉडवे म्हणजे मोठ्या रस्त्यावरून वळला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कवेटेड आयलंड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन.
आणि सोफीला असं वाटू लागलं की जेलमध्ये जाण्याचा त्याचा जो काय रस्ता आहे तो सोपा नाही. सम अदर वे ऑफ एंटरनिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. मग जेलमध्ये जाण्यासाठी आता आपल्याला काही दुसऱ्या मार्गाचा वापर केला पाहिजे असं आता सोफीला वाटू लागलं. ॲट अ डोअर ऑफ 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. 6th Avenueच्या जवळ विद्युत दिवे व जाड काचेच्या मागे अतिशय कल्पकपणे बनवलेली दुकानाची खिडकी होती. ती अतिशय अट्रॅक्टिव्ह आकर्षकरित्या बनवलेली होती. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीने एक दगड हातामध्ये घेतला आणि त्या दुकानाच्या खिडकीच्या काचेवर फेकून मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लेड. मग त्या चौकामध्ये असणारे लोक धावत आले. त्यात एक पोलीसही पुढे होता. सोफी स्टूड स्टिल with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. सोफी त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये हात घालून तिथंच उभा राहिला व पोलिसाच्या ड्रेसच्या बटनाकडे पाहून तो हसू लागला. Where's the man that done that? Inquired the officer agitatedly. हे कृत्य करणारा म्हणजे काचेवर दगड मारणारा माणूस कुठे आहे? त्या पोलीस अधिकाऱ्याने अतिशय चिडून सोफीकडे चौकशी केली. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. तुम्हाला असं वाटत नाही का ह्या कृत्याच्या पाठीमागे माझा काही संबंध असेल? असं सोफी अतिशय मैत्रीपूर्ण आवाजात फ्रेंडली व्हॉइसमध्ये त्या पोलीस ऑफिसरला म्हणाला. द पोलिसमॅन रेफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. त्या पोलिसाने सोफीला पुरावा म्हणून स्वीकारण्यासही नकार दिला. Men who smash windows do not remain to chat with the police. ज्या माणसाने खिडकीच्या काचेवर दगड मारली असेल तो माणूस कधीच पोलिसांशी गप्पा मारत उभा राहणार नाही असं त्या पोलिसाला वाटलं. They take to their heels. ते पळून जातात. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. पोलिसाने पुढच्या चौकात एका माणसाला गाडी पकडण्यासाठी पळून जात असताना पाहिलं. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. आणि थोड्या माणसांना बरोबर घेऊन तो पोलीस त्या गाडी पकडणाऱ्या माणसाचा पाठलाग करू लागला. कारण त्या पोलिसाला असं वाटलं की त्याच माणसाने दुकानाच्या खिडकीवर दगड मारले असावे म्हणून तो पळून जात आहे. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सलग 2 प्रयत्नांमध्ये अपयश आल्याने सोफीच्या मनामध्ये स्वतःबद्दल जबरदस्त तिरस्कार निर्माण झाला आणि तो तसाच पुढे लक्षहीनपणे चालू लागला. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की पहिल्या प्रयत्नामध्ये त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये घुसही दिलं जात नाही आणि दुसरा हा त्याचा अपयशी प्रयत्न. असे सलग 2 अपयश पदरी आल्यामुळे सोफीला स्वतःचा जबरदस्त राग आलेला होता. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आता सोफीचा हा जेलमध्ये जाण्याचा तिसरा प्रयत्न. रस्त्याच्या विरुद्ध बाजूस एक रेस्टॉरंट होते.
पण ते फारसे प्रसिद्ध किंवा आकर्षक दर्जाचे नव्हते. इट केटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. आणि हे जे काय रेस्टॉरंट होते ते मोठी भूक आणि खिशाला परवडणारे असे सुद्धा होते. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आणि त्या हॉटेलमध्ये गर्दीही खूप होती. इट्स सूप अँड नेपरी थिन. त्या हॉटेलमधले सूप व नॅपकिन अतिशय साध्या क्वालिटीचे होते. इन टू धिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आणि या ठिकाणी सोपीने स्वतःला कोणतेही आव्हान न घेता झोकून दिले. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टेक, फ्लॅप जॅक्स, डोनट्स अँड पाय. आणि त्या ठिकाणी एका टेबलावर तो बसला आणि बीफ स्टेक, फ्लॅप जॅक्स, डोनट्स व पाय इत्यादी पदार्थ खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटली स्ट्रेंजर. आणि सर्व पदार्थ खाऊन झाल्यावर सोपीने वेटरला वस्तुस्थिती सांगितले की त्याच्याकडे सर्वात कमी किमतीचे नाणे आहे आणि त्याने स्वतःला पूर्ण सरेंडर करून दिलं. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोपी. आता एक काम करा, पोलिसांना कॉल करा, असं सोपी म्हणाला. अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सभ्य माणसाला जास्त वेळ वाट बघायला लावू नका. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. तुझ्यासाठी पोलिसाची अजिबात गरज नाही, सेड द वेटर, असं तो वेटर म्हणाला. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अँड आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. तो वेटर लोणी केकसारखा आवाज व मॅनहॅटन कॉकटेल चेरीसारखे म्हणजे लाल डोळे करून म्हणाला. हे कॉन, हे कॉन. त्या वेटरने त्या हॉटेलमधल्या दुसऱ्या एका वेटरला आवाज दिला ज्याचं नाव कॉन होतं. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोपी. आणि त्या दोन वेटरनी त्याचा डावा कान जोरात पकडून ठणक अशा जाड फुटपाथवर सोपीला नेऊन आपटले. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. मग सोपी कपडे झटकून एखाद्या सुताराच्या पट्टीसारखा हळुवारपणे हाताचा आधार घेत उठला. अरेस्ट सीम्ड नाऊ बट अँड इल्युसिव्ह ड्रीम. आणि त्याला स्वतःला अटक करून घेणे हे अतिशय अवघड स्वप्न वाटू लागलं. द आयलंड सीम्ड व्हेरी फार अवे. आणि सोपीला ते आयलंड म्हणजे ते जे काय जेल होते जिथे सोपीला जायचे होते ते खूप दूर दिसू लागले. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक्ड डाऊन द स्ट्रीट. आणि 2 दुकाने सोडून मेडिकलच्या समोर उभा असलेला एक पोलीस सोपीला बघून हसून पुढे तसाच निघून गेला. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. सोपीला आता असं वाटू लागलं की कोणती तरी एक जादुई शक्ती नक्कीच आहे जी आपल्याला अटक करण्यापासून परावृत्त करत आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो घाबरून एकटकपणे बघत उभा राहिला. अँड व्हेन ही केम अपॉन अनादर पोलिसमॅन लॉन्जिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. आणि सोपी पुढे तसाच निघाला व त्याला एका ग्लिटरिंग थिएटर म्हणजे चकचकी थिएटर समोर एक पोलीस आरामात उभा असल्याचा दिसला.
ही कॉट ॲट द इमेजियर स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. मग सोपीला वाटले की त्या पोलिसाजवळ जाऊन काहीतरी उपद्रवी वर्तन केले तर तिथले लोक पांगतील व पोलीस आपल्याला अरेस्ट करेल. On the sidewalk, Soapy began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. मग शेजारीच असणाऱ्या फुटपाथवर उभा राहून सोपी अतिशय कर्कश आवाजात दारू पिलेल्या माणसासारखे मूर्खपणे ओरडू लागला. He danced, howled, raved and otherwise disturbed the skies. त्याने त्या फुटपाथवर डान्स करायला सुरुवात केली, मोठमोठ्याने ओरडू लागला व असभ्य भाषेत बोलू लागला. त्याचा आवाज इतका मोठा होता की त्यामुळे कदाचित आकाशाची शांतताही भंग पावली असते. डिस्टर्ब द स्काईज. द पोलिसमॅन merely twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen. आणि तिथे उभा असलेल्या पोलिसाने त्याच्या हातातली काठी फिरवली आणि त्याने सोपीकडे पाठ केली आणि तिथल्या एका नागरिकावरती त्याने रिमार्क शेरा केला. टीच वन ऑफ देम एल लॅड्स सेलिब्रेशन द गुड्स एग दे गिव टू द हार्टफोर्ड कॉलेज. नॉइझी but no harm. We have instructions to let them be. हा एल टीमचा सेलिब्रेशन करणारा एका मुलांमधला आहे की ज्यांनी हार्टफोर्ड कॉलेजला एकही गोल न करू देता ते जिंकले आणि त्यामुळे त्याला अत्यानंद झाला म्हणून तो ओरडत आहे असं पोलीस त्या नागरिकाला म्हणाला. Noisy but not harm. We have instruction to let them be. गोंगाट वाटेल पण काही नुकसान नाही. आम्हाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या इन्स्ट्रक्शन्स आलेल्या आहेत असं पोलिसांनी तिथल्या नागरिकांना सांगितलं. डिस्कन्सोलेट. सोपी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. सोपी पुन्हा एकदा निराश झाला आणि सोपीने त्याचा जो काय निष्फळ गोंगाट चालू होता तो थांबविला. वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. एखादा पोलीस कधीच त्याच्यावर हात ठेवणार नाही का, तो निराशपणे स्वतःलाच म्हणू लागला. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्ड अन अनअटेनेबल आर्केडिया. आणि त्याच्या स्वप्नातील ते जेल त्याला आता एक नंदनवन वाटू लागलं. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आणि त्या थंडगार हवेत त्याने आपल्या पातळ कोटाचे बटन लावले. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. सोपी आता निराश मनाने पुढे येतो आणि त्याला एका सिगारेटच्या दुकानामध्ये अ वेल ड्रेस्ड मॅन, अतिशय व्यवस्थित कपडे घातलेला माणूस हलणाऱ्या दिव्यावर सिगार पेटवताना दिसला. मित्रांनो, ही गोष्ट 1904ची आहे. त्यावेळेस सिगार ही दिव्यावरच लावली किंवा पेटवली जायची. He had set his black umbrella by the door of entering. आणि त्या सिगार ओढणाऱ्या माणसाने दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याची छत्री ठेवली होती. सोपी स्टेप्ड इनसाइड. सोपी आतमध्ये घुसला आणि ग्रॅब्ड द अम्ब्रेला अँड सॉन्टर्ड ऑफ विथ इट स्लोली. आणि त्या माणसाची ती छत्री हिसकावून घेतली व हळूहळू दुकानाच्या बाहेर पडू लागला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. मग त्या सिगार ओढणाऱ्या माणसाने सोपीला बघितले
व घाईघाईने सोपीचा पाठलाग तो माणूस करू लागला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. ही माझी छत्री आहे, असं तो अतिशय संतापाने म्हणू लागला. ओ, इज इट? स्नियर्ड सोपी. ओ, खरंच का? असं सोपी उपहासाने त्या माणसाला म्हणाला. ॲडिंग इन्सल्ट टू पिटी लार्सनी. आणि सोपी त्या माणसाचा अपमान करून त्याला भुरटी चोरी असं म्हणतो. वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन? आय टूक इट, युअर अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप? तर मग तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही? मी तुझी छत्री घेतली आहे ना, मग तू पोलिसांना का बोलवत नाहीस? देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. तो बघ, त्या कोपऱ्यामध्ये एक पोलीस उभा आहे, बोलव त्याला, असं सोपी त्या माणसाला म्हणाला. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. छत्रीचा मालक आता आपली चाल मंद करतो. सोपी डीड लाईकवाईज. सोपी ही अगदी तसंच, म्हणजे तोही आपली चाल मंद करतो. विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. सोपीला परत असे संकेत मिळतात की नशीब पुन्हा त्याच्या विरोधात जाणार आहे. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. आणि पोलीससुद्धा त्या दोघांकडे अतिशय कुतूहलपणे बघत असतो. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन. हो, नक्कीच मी पोलिसांना बोलवितो, छत्रीवाला माणूस म्हणाला. वेल, यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. बर, तो माणूस आता थोडंसं सौम्य आवाजात बोलतो व म्हणतो, जर ही छत्री तुमची असेल तर ती चूक कशी घडली हे तुम्हाला माहीतच आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. आय पिक्ड इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. आणि आज सकाळी मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि तिथे मला ही छत्री दिसली व मी ती उचलली. आणि तू तुझी छत्री ओळखली आहेसच, तर मग मलाही वाटतं की ही छत्री तुझीच आहे. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेजली. हो, ही छत्री माझीच आहे, असं सोपी अतिशय रागाने म्हणाला. द यक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. मग छत्रीवाल्याने आता माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लोन इन ॲन ओपेरा क्लोक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. मग तिथे उभा असलेला एक पोलीस रस्त्याने येणाऱ्या एका उंच गोऱ्या रंगाची व पिवळे केस आणि काळ्या रंगाचा कोट घातलेल्या स्त्रीला कारमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध बाजूस गेला. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि सोपी सुधारणा कामामुळे खराब झालेल्या रस्त्याहून पूर्व दिशेला निघाला. आपण इथे बघितलं की सोपीचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. पोलिसांनी त्याला यावेळेसही पकडलं नाही. त्याला जेलमध्ये जायचं आहे, पण तिथे त्याला जाता येत नाही. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्सकव्हेशन. आणि सोपीने रागाने छत्री एका खड्ड्यामध्ये फेकली. ही मटर अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. आणि ज्या माणसाने हेल्मेट घातले होते व क्लबच्या दिशेने जात होता त्याच्याकडे बघून सोपी पुटपुटला, म्हणजे पोलिसाकडे पाहून तो पुटपुटू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लंचेस. कारण
सोफीला पोलिसांच्या तावडीत सापडून स्वतःला अटक करून घ्यायचं होतं. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. कदाचित सोफी हा एक राजा आहे आणि त्याच्या हातातून चूक कधीच घडू शकत नाही असं पोलिसांना वाटत होतं. At length, Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. थोडं अंतर चालल्यानंतर सोफी आता पूर्वेकडील एका रस्त्यावर पोहोचला, जिथे चमकधमक व गोंगाट होता, पण अतिशय कमी प्रमाणात. बट फेंट, अतिशय कमी प्रमाणामध्ये तिथे गोंगाट होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टूवर्ड मॅडिसन स्क्वेअर आणि सोफीने स्वतःला मॅडिसन स्क्वेअर या दिशेने खेचले. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. सोफी निराश झाल्याने त्याला आता स्वतःच्या घराची अंतर्प्रेरणा निर्माण झाली. जरी तो पार्कमधील एका बेंचवरती राहत असला तरी सुद्धा आपलं स्वतःचं एक घर असावं असं त्याला अंतःकरणातून आता वाटत होतं. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाइट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टील. पण तिथे असणाऱ्या एका शांत कोपऱ्यावर येऊन सोफी थांबला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. तिथे एक जुने चर्च होते. क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गेबल्ड. ते चर्च अत्यंत विलक्षण होते. ते एक पर्यटन स्थळ होतं व त्या चर्चचा आकार त्रिभुजाकार असा होता. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि तिथे असणाऱ्या एका व्हायलेट म्हणजे जांभळ्या रंगाच्या खिडकीतून मऊ प्रकाश चमकला. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉइटर्ड ओव्हर द कीज. आणि तिथला जो काय ऑर्गॅनिस्ट होता त्याने जी काय धून वाजवली होती त्यावरून मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बाथ अँथम, त्यावरून त्याची मास्टरी म्हणजे प्रभुत्व दिसले व तिथे सादर होणाऱ्या ईश्वरीय चिंतनाची किंवा गीताची सोफीला खात्री झाली. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज इयर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आणि त्या भटकलेल्या सोफीच्या कानांनी तेथील त्या मधुर संगीताने लक्ष वेधून घेतले आणि त्या लोखंडी तारेच्या कुंपणाजवळ त्याला जकडून ठेवलं. त्या अँथमनं, ईश्वरीय गीतानं सोफीला त्या चर्चच्या लोखंडी तारेच्या कुंपणाजवळ एखाद्या सिमेंटसारखं जकडून ठेवलेलं होतं. द मून वॉज अबव फुल अँड रेडियंट. पूर्ण गोल आणि तेजस्वी असा चंद्र आता सोफीच्या डोक्यावर होता. व्हेकल्स अँड पिडॅस्ट्रियन्स वेअर फ्यू. त्या रस्त्यावर वाहनांची आणि ये जा करणाऱ्या लोकांची गर्दीही आता खूप कमी झाली होती. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपीली इन द इव्ज. चिमण्यांची चिवचिवाट शांतपणे सुरू होती. Or a little while the scene might have been a country churchyard. आणि थोड्या वेळासाठी हे दृश्य एखाद्या मोठ्या चर्चसारखे वाटू लागले होते. And the anthem that the organist played cemented Sophie to the iron fence. आणि त्या ऑर्गॅनिस्टने जे काय ईश्वरीय संगीत वाजवले त्यामुळे सोफीला त्या लोखंडी कुंपणाला चिटकून ठेवल्यासारखे वाटू लागले. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स. आता सोफीला त्याचे पूर्वीचे म्हणजे बालपणाचे दिवस आठवू लागले. ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. आणि त्याच्या त्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये आई,
गुलाबाचे फूल, त्याची महत्वाकांक्षा, त्याचे मित्र, त्याचे पवित्र विचार व आपुलकीचे संभाषण या सर्व गोष्टींचा समावेश होता. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. सोफीच्या ग्रहण क्षमतेची स्थिती व जुन्या चर्चविषयीचा प्रभाव या दोन गोष्टींच्या संयोगामुळे त्याच्या आत्म्यामध्ये अचानक व आश्चर्यकारक बदल घडून आला. He viewed the rising horror, the pit into which he had tumbled, आणि त्याला वाढत्या भीतीने आठवले की ज्या खड्ड्यामध्ये तो कोसळला होता. द डिग्रेडेड डेज, अनवर्थी डिझायर्स, डेड होप्स, रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. त्याचे अधोगतीचे दिवस, त्याच्या अयोग्य इच्छा, मृत आशा, अपघातामुळे नष्ट पावलेली त्याची क्षमता व शक्ती, त्याच्या आयुष्यातील मूळ उद्दिष्टे ज्यांच्यामुळे त्याचे अस्तित्व होते, त्या सगळ्या गोष्टी सोफीला अचानकपणे आठवू लागल्या. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली, आणि त्याच वेळी त्याच्या हृदयाने एक थरारक असा प्रतिसाद सोफीला दिला. टू धिस स्ट्रेंज मूड, त्याच्या त्या विचित्र मनस्थितीला त्याच्या हृदयाने प्रतिसाद दिला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डिस्पेरेट फॅक्ट, आणि एक तीव्र प्रेरणा की जी त्याला त्याच्या हताश परिस्थितीवर लढाई करण्यास प्रवृत्त करेल ती आता त्याच्या मनामध्ये तयार झाली. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. आणि एक विलक्षण जिद्द त्याच्या मनामध्ये पेटून उठते व तो त्याच्या सध्याच्या घाणेरड्या परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा एक नवीन चांगलं आयुष्य जगायचं असं सोफी आता ठरवितो. He would conquer the evil that had enslaved him. आणि ज्या वाईट परिस्थितीमुळे त्याला गुलाम केलं होतं त्या परिस्थितीवर सोफीला आता विजय मिळवायचा होता. देअर वॉज टाईम, ही वॉज यंग यट, ही वुड रेझरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाऊट फ्लॅटरिंग. एक वेळ अशी होती जेव्हा तो तरुण होता. त्याला आता आपल्या जुन्या महत्वाकांक्षा पुन्हा जिवंत करू व कुठलीही उसंत न घेता त्याचा पाठलाग करायचा होता. दोज सोलमन बट स्वीट ऑर्गॅन नोट्स हॅड सेट अप अ रिव्हॉल्युशन इन हिम. आणि त्या पवित्र अशा ऑर्गॅनच्या ध्वनीने त्याच्यात एक क्रांती निर्माण केली होती. टुमॉरो he would go into the roaring downtown district and find work. आणि आपण उद्याला जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन काहीतरी कामधंदा शोधायचं असं सोफीनं आता मनामध्ये ठरविलं. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. एकदा एका लोकरीचे कापड आयात करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्याची ऑफरसुद्धा दिली होती. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड, ही वुड. आपण जगातील एक मोठी व्यक्ती बनायचं आणि आपण नक्की बनू शकतो असं सोफीनं आता ठरविलं. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. आणि सोफीला आता त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवलं आहे असं वाटू लागलं. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. त्याने चटकन मागे वळून बघितलं तेव्हा त्याला त्याच्या पाठीमागे एक भावनाशून्य पोलीस दिसला. व्हॉट आर यू डुईंग हिअर, आस्क्ड द ऑफिसर. तू इथे काय करतो आहेस असं त्या पोलीस अधिकाऱ्याने सोफीला विचारलं.
नथिंग सेड सोपी. काहीही नाही, सोपीनं उत्तर दिलं. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. चल माझ्यासोबत ये, असं त्या पोलीस अधिकाऱ्यानं सोपीला म्हटलं. 3 months ऑन द आयलंड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टामध्ये त्याला 3 महिने आयलंडवर म्हणजे जेलमध्ये जाण्याची शिक्षा मॅजिस्ट्रेटने ठोकविली. जोपर्यंत सोपीची इच्छा होती तोपर्यंत त्याला पकडलं गेलं नाही, पण जेव्हा तो सुधारला तेव्हा त्याला पकडलं गेलं. थोडक्यात जीवन जगत असताना आपण बऱ्याच गोष्टीची अपेक्षा करीत असतो, पण बऱ्याच वेळेला आपण जे अपेक्षित करत असतो त्याच्याबरोबर उलट गोष्टी घडत असतात. हाच जीवनाचा विरोधाभास आहे, हे या कथेतून ओ हेनरी यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर मग मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी हे जरूर मला खाली असलेल्या कमेंट बॉक्समधून कळवा. थँक्यू.